हॅलो एव्हरीवन. सो क्वाड्रेटिक इक्वेशनचा हा फॉर्मॅट बघा, स्क्वेअर रूट फॉर्मॅट. एक्स स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 9 इक्वल्स टू 0. ओके, असं जर फॉर्मॅट असेल तर काय करायचं, हा जो स्क्वेअर रूट मधील नंबर आहे त्याने याला डिवाइड करायचं. ओके, 3 ने 9 ला डिवाइड केलं तर किती येतं, 3. 3 3 जा 9. ओके, देन 3 चे फॅक्टर पाडायचे, 3 आणि 1. 3 1 जा 3. देन एक्स स्क्वेअर मायनस 3, हे बघा 3 आणि 1 ऍडिशन काय आली, मिडल नंबर आली 4. ओके, सो एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 9 इक्वल्स टू 0. सो या दोघांमध्ये बघा x कॉमन दिसतोय, सो x आउटसाइड घेतला, ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहिलं, x मायनस 3 रूट 3. ओके, नाव इथे बघा मायनस, इथून स्क्वेअर रूट ऑफ 3 कॉमन घेतला, देन ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, x मायनस 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 जर मल्टिप्लाय केले तर 9 येतं मल्टिपल. ओके, सो हे बघा x इज इक्वल टू 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 ही व्हॅल्यू आली, आणि ही एक x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 ही कॉमन आहे दोन्हीमध्ये, x मायनस 3 रूट 3 मग एकदाच लिहिली. ओके, अशा पद्धतीने x चे फॅक्टर आले 3 रूट 3 अँड रूट 3. ओके, नाव नेक्स्ट बघा, सिमिलरली इथे काय आहे, y स्क्वेअर मायनस 8 रूट 3y प्लस 45 इक्वल्स टू 0. ओके, देन या स्क्वेअर रूट मधील नंबरने याला डिवाइड करायचं c ला. सो 45 डिवाइडेड बाय 3 काय आलं, 15 आलं, आणि त्याचे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची ऍडिशन मिडल नंबर आली पाहिजे. ओके, सो 5 आणि 3 त्याचे फॅक्टर आले. सो y स्क्वेअर मायनस 5 रूट 3y मायनस 3 रूट 3y प्लस 45. ओके, यांच्या दोघांची ऍडिशन किती येते, 8 येते. ओके, नाव इथे बघा या दोघांमध्ये काय कॉमन आहे, y कॉमन आहे, y कॉमन घेतला, y मायनस 5 रूट 3 रिमेनिंग राहिला, देन मायनस 3 रूट 3 घेतला, y मायनस 5 रूट 3 राहिला. ओके, सो y मायनस 5 रूट 3 दोन्हीमध्ये कॉमन आहे, सो एकदाच लिहिला, y इक्वल्स टू रूट 3 5 रूट 3 अँड y इक्वल्स टू 3 रूट 3. ओके, सो हे आले y चे फॅक्टर. सो इथे बघा 5 रूट 3 हा या दोन्हीपेक्षा मोठा आहे, आणि 3 रूट 3 हा 3 रूट 3 ला इक्वल आहे आणि रूट 3 पेक्षा ग्रेटर आहे. सो रिलेशन काय येईल, x इज लेस इक्वल्स टू y. ओके, यामध्ये नवीन काय, फक्त स्क्वेअर रूटची टर्म आहे. ओके, असं असेल तर या स्क्वेअर रूट मधील टर्मने c ला, c हा c असतो क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये, a स्क्वेअर प्लस bx स्क्वेअर प्लस bx प्लस c या c ला डिवाइड करायचं, देन फॅक्टर पाडायचे. सिमिलरली इथे पण 45 ला 3 ने डिवाइड करायचं आणि त्याचे फॅक्टर पाडायचे. 3 ने डिवाइड केलं 15 आलं आणि 15 चे फॅक्टर पाडले.